ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. राधे राधे. नमः शिवाय. नमस्कार यूट्यूब फॅमिली. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मग सगळे कसे आहात? मजेतच असाल. मी आज तुमच्यासाठी शिवमहापुराण कथा पठण ही सिरीज घेऊन आली आहे. तरी पूर्ण व्हिडिओ पहा व व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये कथा ऐकल्याने तुम्हाला काय लाभ झाला ते नक्की सांगा. शिवमहापुराण ही कथा अशी आहे की कथा ऐकल्याने तुमचे सगळे पाप नष्ट होईल आणि तुमचा संसारामध्ये पती पत्नीमध्ये अधिक प्रेम वाढेल व सुख समाधानही लाभेल. तुम्हाला चारी बाजूने शुभ समाचार कानावर ऐकाय पडतील. शिवपुराण ऐकल्याने माता पार्वतीही प्रसन्न होते. त्यामुळे दोन्ही देवांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतात. ओम नमः शिवाय. अध्याय 15. सृष्टी रचनेचे वर्णन. नारद ब्रह्मदेवांना म्हणाले, आपण शिवचरित्र सांगून माझे ज्ञान वाढवले. आता शिवप्रभूंच्या आज्ञेप्रमाणे पुढे काय केले याविषयी माहिती सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, आम्हाला आशीर्वाद देऊन व आज्ञा करून शिवजी अंतर्धान पावले. मी श्री हरी विष्णूकडून ज्ञान प्राप्त करून सृष्टीची रचना करण्याचा निश्चय केला. त्यांनी मला उपदेश केला. मी कठोर तप करावयाला सुरुवात केली. त्या आराधनेने विष्णू प्रकट झाले. विष्णू म्हणाले, शिवजींच्या इच्छेने मी आपल्या सर्व इच्छा पूर्ण करू शकतो. तरी आपली काय इच्छा आहे ते सांगा. त्यावेळी शिवजींनी अनंत रूप धारण केले. सर्व बाजूंनी व्यापून राहिली. मी अनन्य भावाने नमस्कार केला. महादेवांच्या प्रेरणेने मला सृष्टी निर्मितीची इच्छा निर्माण झाली. त्यावेळी सृष्टीची निर्मिती झाली. त्यानंतर माझ्याकडून स्थावर पदार्थांची रचना झाली. याला मुख्य सर्ग म्हणतात. मी दुसरा सर्ग उत्पन्न केला. यामध्ये पशुपक्षी इत्यादींचा समावेश आहे. ऊर्ध्व स्तोत्र नावाच्या तिसऱ्या सर्गाची रचना केली. सात्विक सर्ग देव सर्ग म्हणून विख्यात झाला. त्यानंतर माझ्याकडून रजोगुणी सर्ग निर्माण झाला. 5 वैकृतिक आणि 3 प्राकृतिक सर्ग मिळून 8 प्रकारची सृष्टी निर्माण झाली. या 8 सर्गाशिवाय आणखी एक 9 सर्ग आहे. ते प्राकृतिक आहे आणि वैकृतिकही आहे. द्विजात्मक असलेल्या या सर्गाला कौमार सर्ग असे म्हणतात. यात सनक सनंदन इत्यादी कुमारांची निर्मिती झाली. हे चारी कुमार माझे मानसपुत्र आहेत. ते वैराग्यवान आहेत, सात्विक व्रताचे पालन करणारे आहेत, प्रपंचापासून अलिप्त व ज्ञानी आहेत. ते शिवजींचे स्मरण करत असतात. त्यांनी सृष्टी कार्यात लक्ष घातले नाही. मी विष्णूचे स्मरण केले. ते मला म्हणाले, तुम्ही भगवान शिवजींची तपश्चर्या करा. त्यांच्या सांगण्याप्रमाणे मी तपश्चर्या करण्यास सुरुवात केली. त्यावेळी अर्धनारीश्वर रूपाने ते प्रकट झाले. परम तेजस्वी त्यांचे ते रूप पाहून मी धन्य धन्य झालो. मी त्यांना भक्तिभावाने नमस्कार केला. त्यांची स्तुती केली. त्यांनी आपल्यासारखे अनेक गण निर्माण केले. मी त्यांना पुन्हा विनंती केली, हे महादेव, आता तुम्ही जन्ममृत्यूचे बंधन असणारी जीवसृष्टी निर्माण करा. त्यावेळी महादेव म्हणाले, मी जन्ममृत्यूचे भय असणारी प्रजा निर्माण करणार नाही, कारण कर्माच्या अधीन असल्यामुळे जीव दुःखानेच युक्त असणार आहे. मी गुरुरूपाने उत्तम ज्ञान देऊन त्याचा उद्धार करेन. म्हणून जन्ममृत्यूचे भय असणारी प्रजा तुम्ही निर्माण करा. नारदा अशा प्रकारे मला प्रेरणा देऊन भगवान अंतर्धान पावले. अध्याय 16. बहुविध सृष्टीची उत्पत्ती. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, त्यानंतर मी शरद तन्मात्रा आदी सूक्ष्म भूतांचे स्वतःच पंचीकरण केले. त्या 5 संमिश्रण करून आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी यांची उत्पत्ती केली. पृथ्वीवर पर्वत, सागर, अनेक प्रकारचे वृक्ष निर्माण केले. मी उत्पत्ती आणि विनाशशील अनेक पदार्थ निर्माण केले. सदाशिवांचे ध्यान करून तपश्चर्या करणाऱ्या पुरुषांना निर्माण केले. मरीची, भृगु, अंगीर, पुलस्य, वसिष्ठ, क्रतू, अत्री, दक्ष, कदर्म, धर्म निर्माण केले. त्यांना पाहून मी समाधानी झालो. धर्माने मानवरूप धारण केले आणि ईश्वर प्राप्तीची साधना करू लागले. त्यानंतर असुरांना निर्माण केले. शिवप्रेरणेने अर्धभाग पुरुष व अर्धभाग स्त्री झालो. तो पुरुष स्वयंभू मनु होय. त्याची उच्च कोटीची साधना केली. ती स्त्री म्हणजे शतरूपा होय. तिनेही तपस्या केली. मनुने विवाह करून शततपस्येचा स्वीकार केला. त्या दोघांपासून सृष्टी निर्माण झाली. स्वयंभू मनुपासून शतरूपाला प्रियव्रत आणि उत्तानपाद असे 2 पुत्र झाले. आकुती, देवहूती व प्रसूती या 3 कन्या झाल्या. त्या उपवर झाल्यानंतर मनुने आकृतीचा विवाह रुची नामक मुनीशी करून दिला. देवहूती कदर्माला आणि प्रसूती दक्ष प्रजापतीला दिली. त्यांच्या संततीने जगात प्रजेची वाढ होऊ लागली. अशा प्रकारे सृष्टीत अनेक स्त्री पुरुषांची निर्मिती झाली. तसे वृक्ष, तृण, लता, पशु, पक्षीपर्यंत असे सर्वत्र उत्पन्न झाले. एका वृक्षापासून पुढे अनेक प्रकारचे वृक्ष निर्माण झाले. लतावेली वाढत चालल्या. सुगंधी रंगबिरंगी फुले निर्माण झाली. आकाशात विहार करणारे पक्षी निर्माण झाले. अनेक प्रकारचे प्राणी निर्माण झाले. विविध आकारचे डोंगर, जलाशय निर्माण झाले. विविधतेने ही वसुंधरा नटून गेली. भगवान शंकराच्या आज्ञेने मी विश्वाची रचना केली. शिवादेवी लोकहितार्थ दक्ष
भक्तात्मा सती म्हणून जन्मली. तिने भक्तांच्या उद्धारासाठी अनेक प्रकारच्या लीला निर्माण केल्या. शंकराशी विवाह केला. पिताश्रीने केलेल्या यज्ञात पतीचा अपमान झाला म्हणून तिने यज्ञकुंडात उडी मारून देहत्याग केला. देवतांच्या विनंतीवरून सती हिमालयाची कन्या म्हणजे पार्वती म्हणून प्रगट झाली. तिने कठोर साधना केली आणि शिवजींना प्राप्त केले. ती देवी या जगात कालिका, चंडिका, भद्रा, चामुंडा, जया, विजया, भद्रकाली, जयंती, दुर्गा, भगवती, कामाख्या, कामदा, अंबा, सर्वमंगला या नावाने प्रसिद्धीस आली. नारदा हे सर्व विशाल ब्रह्मांड शिवजींच्या आज्ञेने मी निर्माण केले. त्यांनाच परब्रह्म परमात्मा म्हणतात. मी विष्णू व रुद्र गुणभेदामुळे वेगळे आहोत तरी त्यांचा अंश आहेत. शिव निर्गुण व सगुण सर्वांच्या पलीकडे आहेत. अध्याय 17 दुराचारी गुणनिधीची कथा. सूत म्हणाले, हे मुनीश्वरो, ब्रह्मदेवाचे सृष्टीविषयाचे ज्ञान ऐकून त्यांना अत्यंत विनयाने नमस्कार केला. त्यांनी विचारले, भगवान शंकर कैलास पर्वतावर केव्हा गेले? कुबेराशी स्नेह कसा झाला? शिवप्रभू कैलास पर्वतावर काय करतात हे जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, तुला शंकराचे चरित्र सांगतो, तरी एकाग्रतेने श्रवण कर. कांपिलय नगरात यज्ञदत्त दीक्षित नावाचे एक ब्राह्मण राहत होते. त्यांचा वेदशास्त्राचा अभ्यास होता. ते सदाचाराने वागत होते. त्यांना एक पुत्र होता. त्याचे नाव गुणनिधी होते. मुलाची 8व्या वर्षी मुंज झाली. शास्त्राप्रमाणे त्याला गुरुग्रही अभ्यासासाठी पाठवले. त्याला धर्मशास्त्राचा अभ्यास करण्याची आवड नव्हती. तो वाईट मुलांची संगती करू लागला. तो संध्या करत नसे. दुष्टांच्या संगतीत राहून तो जुगार खेळत असे. देवादिकांची तो निंदा करत होता. यज्ञदत्त आपल्या कामात रममान होते. पत्नीकडे चौकशी केली तर गुणनिधी व्यवस्थित वागतो असे पत्नी सांगत असे. त्यामुळे यज्ञदत्ताला त्याचा दुराचार काहीच माहीत नव्हता. गुणनिधी मोठा झाला. त्याचे लग्न करण्यात आले. पत्नी सुशील होती. वडिलांनी आपल्या मुलाची वागणूक अजूनही माहीत नव्हती. आईने त्या मुलाला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. आपला मुलगा दुराचारी आहे हे वडिलांना अजून माहीत नाही, तरी तू अजून तरी सावध झाला पाहिजे. राजाला ही गोष्ट कळली तर आपला दीक्षितपणा जाईल आणि मग आपण काय खाणार? झालेल्या गोष्टी विसरून तू सदाचारी बन, आई त्याला रोज शिकवित असे. आईच्या बोलण्याचा गुणनिधीवर कोणताच परिणाम झाला नाही. त्याचा जुगाराची सवय वाढतच गेली. घरातल्या कोणत्याही गोष्टी विकून तो जुगार खेळत राहिला. एके दिवशी आपल्या वडिलांची अंगठी त्याने चोरली. वडिलांनी अंगठी जुगारी मुलाच्या हातात पाहिली. यज्ञदत्त याने शोध घेतल्यावर कळले की आपला मुलगा जुगार खेळतो आणि तो हरला म्हणून या मुलाच्या हातात ही अंगठी आली. यज्ञदत्त घरी आला आणि पत्नीला विचारले, माझी हिऱ्याची अंगठी कोठे आहे? पत्नीने सांगितले, कोठे ठेवली आहे ते आपण शोधा. पत्नीचे खोटे बोलणे यज्ञदत्ताला कळले. तो म्हणाला, आजपर्यंत तू खोटे बोलून त्याला पाठीशी गाठले. त्यामुळे घरातले अनेक वस्तू त्याने चोरून जुगारात घालवल्या. असल्या घरात मला राहावयाचे नाही. यज्ञदत्ताने दुसऱ्या मुलीबरोबर विवाह केला. अध्याय 18 गुणनिधीच्या भक्तीमुळे कुबेरपद प्राप्ती. ब्रह्मदेव म्हणाले, हे नारदा, गुणनिधीला कळावे की आपल्या वडिलांनी दुसरा विवाह केला आहे. त्यामुळे तो आता घरी जाण्यास घाबरू लागला. आता आपले कसे होणार हा विचार त्याच्या मनात निर्माण झाला. त्यामुळे गुणनिधी नगर सोडून निघून गेला. गुणनिधीने काही खाल्ले नव्हते. भूक लागली होती. अशा वेळी तो एका शिवमंदिराजवळ येऊन पोचला. तो एका झाडाखाली बसला. भुकेने तहानेने त्याचा जीव व्याकुळ झाला होता. त्याने विचार केला की आपण सदाचारी बनायचे की दुराचारी? कसे काय बनलो? आईने माझे अपराध पोटात घातले, परंतु येथे प्रेम करणारे कोणीच नाही. बघता बघता सायंकाळ झाली. त्यावेळी त्याने पाहिले की एक शिवभक्त आपल्या स्वजनासह शिवालयात येत आहे. त्याने अत्यंत भक्तिभावाने शिवजींची पूजा केली. शिवजींच्या समोर नैवेद्य ठेवला. त्यावेळी गुणनिधीने विचार केला की शिवभक्त निघून गेली की आपण शिवांच्या समोर ठेवलेला नैवेद्य खाऊ. गुणनिधीच्या पोटात अन्न नव्हते. त्यामुळे त्याला झोप आली नव्हती. सर्वजण झोपी गेल्यावर गुणनिधीने शिवगाभाऱ्यात प्रवेश केला. त्या ठिकाणची दिव्याची ज्योत मंद झाली होती. नैवेद्य कोठे ठेवला आहे हे देखील दिसत नव्हते. त्यामुळे गुणनिधीने आपला अंगरखा फाडून त्या दिव्यात वातीप्रमाणे घातला व त्याचा प्रकाश सर्वत्र पसरला. त्याने नैवेद्य घेतला व तो बाहेर येऊ लागला. झोपलेल्या एका माणसाला त्याची चाहूल लागली आणि तो पकडा पकडा म्हणू लागला. इतर माणसे जागी झाली, त्याच्या मागे लागली. आवाजाने पुढील माणसे जागी झाली आणि त्यांनी गुणनिधीला पकडले. त्याला मारहाण केली. तो आंधळा झाला. त्यामुळे नैवेद्य भक्षण करता आला नाही. गुणनिधी मृतपाय झाला होता. यमदूत तेथे आले आणि त्यांनी त्याचे पाप सांगितले. आई वडील कोणाचेच त्याने ऐकले नाही. सर्वांना त्रास दिला. खोटे बोलला. आता त्याला नरक यातना भोगावयास लागतील. त्यावेळी शोधित तेथे आले आणि म्हणाले, गुणनिधी पापी असला तरी त्याने अत्यंत आदरभावाने शंकराची पूजा पाहिली. आपला अंगरखा फाडून ज्योत केली व शिवलिंगासमोर प्रकाश निर्माण केला. त्यामुळे तो शिवलोकी येणार आहे. तेथे उत्तम भोग तो भोगेल. शिवगणांनी गुणनिधीला शिवलोकात नेले. तेथे त्याला उमा महेशाचे साक्षात दर्शन झाले. उत्तम भोग प्राप्त झाले आणि कालांतराने त्याला कलिंग राजा याच्या पोटी जन्म घ्यावा लागला. त्याचे नाव दम असे ठेवले. बालपणापासून तो शिवजींची उपासना करीत असे. वडिलांनंतर तो राज्यावर बसला. त्याने शिवजींचा खूप प्रचार केला. तो प्रत्येक राज्यात दीपोत्सव करू लागला. तो खूप श्रीमंत झाला. त्याचे नाम कुबेर पडले. नारद शिवजींची
केलेली थोडी आराधना देखील वाया जात नाही. गुणनिधी कुबेर झाला, थोडी भक्ती देखील फलदायी आहे. अध्याय 19. शंकराच्या कडून कुबेरांना वरदान. कुबेराने साधना करून शिवजीला प्रसन्न करून घेतले. शिवजी उमेसह प्रकट झाले. कुबेरांना ते परम तेज सहन होईना. त्याने डोळे मिटून घेतले. शिवजींनी त्यांना दिव्य दृष्टी दिली. कुबेराने डोळे उघडले तर शिवजींच्या जवळ त्याला पार्वती दिसली. ती अत्यंत तेजस्वी होती. कुबेराने विचार केला की ही अत्यंत तेजस्वी कोण आहे, हिने कोणती तपस्या केली आहे. तो उमेकडे सदैव पाहू लागला आणि त्याचा डावा डोळा फुटला. उमेला राग आला. ती शिवजींना म्हणाली, हा कोण तपस्वी आहे, माझ्याकडे एकटक पाहत आहे. शंकर म्हणाले, उमे हा तुझा पुत्र आहे. हा दुष्ट विचाराने तुझ्याकडे पाहत नसून तुझे तप किती श्रेष्ठ आहे याचा तो विचार करत आहे. महादेव यज्ञदत्ताच्या पुत्रास म्हणाले, तुला मी वर देत आहे. तू समस्त निधींचा अधिपती होशील. यक्ष किन्नरांचा अध्यक्ष होशील. तू सर्वांना धन देणारा होशील. मी नेहमी तुझ्या समीप असेन. अलकापुरीजवळ निवास करीन. ही तुझी माता उमा आहे, हिला नमस्कार कर. उमेला नमस्कार केला आणि उमेने आशीर्वाद दिला. कुबेर अलकापुरीस गेला. शिवजींनी अलकापुरीजवळ कैलासावर आपले स्थान निश्चित केले. नमः शिवाय. तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट व आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल. राधे राधे.